मित्रांनो, जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रपंच. मित्रांनो, प्रपंच एक साधना आहे. प्रपंच एक साधना आहे. या साधनेतून साध्य करायचा आहे तो परमार्थ. साधना साधता आली, साधना साधता आली की साध्य साधणं सोपं जातं. प्रपंच ही 5 जणांनी मिळून करावयाची साधना आहे. आई वडील, बायको, मुलं आणि आपण स्वतः. ज्या ठिकाणी हे 5ही जण एकत्र राहून कार्य करतात ना, त्याला घर प्रपंच म्हणतात. प्रपंचात सुख छोट्या छोट्या गोष्टीत शोधावं लागतं, ते मानून घ्यावं लागतं आणि त्यातून मिळणारं समाधान हे आपल्या मनात कायम सांभाळून ठेवावं लागतं. दुसऱ्याच्या सुखात सुख शोधता आलं, दुसऱ्याच्या सुखात सुख शोधता आलं की आपल्या प्रपंचात सुद्धा सुख गवसतं. प्रपंचात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. प्रेम बालपणी फुकट मिळतं, तर तरुणपणी ते कमवावं लागतं आणि तेच प्रेम म्हातारपणी मागावं लागतं. हीच जीवनाची वस्तुस्थिती आहे. हेच जीवनाचं कटू वास्तव आहे. संत तुकाराम माऊली म्हणतात, प्रपंचात कुणी कितीही तिरस्कार केला तरी आपण चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतून निघणाऱ्या धुराला आकाश काळं करण्याचं सामर्थ्य नसतं. चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाश काळं करण्याचं सामर्थ्य नसतं. दुबळ्यांची शिकार करून आपला मोठेपणा, आपली वीरता कधीच सिद्ध होत नाही. खरं तर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व असं असावं. कोणीही आपल्या मागे वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे. एक मात्र नक्की शिक्षण कुठूनही प्राप्त करता येतं, परंतु संस्कार नेहमी घरातून, प्रपंचातून मिळतात. कोणी हातातलं हिसकावून नेलं तरी नशिबातलं कुणीच नेऊ शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. प्रपंचात एक कायम स्मरणात असायला हवं की प्रपंचात फुकटचं काही पुरत नाही. प्रपंचात फुकटचं काही पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. प्रपंचात तोच जिंकतो ज्याला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आणि किनाऱ्याचं महत्त्व त्यालाच समजतं जो कधीतरी लाटांच्या तडाख्यात सापडला आहे. मित्रांनो, प्रपंचात एक गोष्ट आपण सर्वांनीच कायम लक्षात ठेवायला हवी. कोणी एखाद्याने केलेली निंदा पचली नाही तर नाहक शत्रुत्व वाढतं. रहस्य पचवता आलं नाही तर धोका वाढतो. आणि दुःख पचलं नाही तर नैराश्य वाढत जातं. मनात नकारात्मक विचार गर्दी करतात. चांगुलपणा, माणुसकी, बंधुभाव हळूहळू आटत जातो. प्रपंच म्हटला की अपेक्षा आल्या. खरं आहे ना? प्रपंचात अपेक्षा जितक्या जास्त तितकं दुःख सुद्धा जास्त. अपेक्षांचं हे चक्र कधीच थांबत नसतं. काळ नेहमी बदलत असतो, पण सत्य कधीही बदलत नाही. प्रपंचात काळाच्या, वेळेच्या बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही. आपण फक्त सत्याबरोबर चालत राहायचं. एक दिवस काळ आपल्याबरोबर चालेल याची खात्री बाळगा. फक्त परिश्रम घेताना नम्रता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करीत राहिलं ना, तर प्रपंच सुखाचा होऊन त्यातून परमार्थ सुद्धा साधला जाईल. मित्रांनो, प्रपंचात कोणी दुःख देतं तर कोणी आनंदी बनवून जातं. कोणी आपल्याशी कसं का वागेना, आपण चांगलंच वागायचं. थोडं कठीण असलं ना तरी अशक्य निश्चित नाही. मात्र यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असायला हवा. हे साऱ्यांनाच एकदम जमेल असं वाटत नाही, पण मनानं ठरवलं, तसा प्रयत्न केला तर निश्चित जमेल. आणि हो, प्रत्येकाने प्रपंच करताना धर्म सांभाळावा. धर्म सांभाळणं म्हणजे ईश्वरावर निष्ठा ठेवणं, गुरूंची सेवा करणं. परमार्थ योग्य रीतीने चालत असतात तर प्रपंच सहज करता येतो. हो, प्रपंच करताना सदाचाराने, माणुसकीने वागलं ना
तर परमार्थ आपोआप घडेल. पण जर त्याकडे लक्ष दिले नाही तर संकटे उत्पन्न होतील, दुःख निर्माण होईल, काळजी करावी लागेल. यासाठी गुरुसेवा करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आनंदच निर्माण होईल. कदाचित दुर्दैवाने प्रारब्धाने दुःख भोगावं लागलं तर दुःख सहन करण्याची शक्ती निर्माण होईल. मित्रांनो, महाभारतात श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात, माझं तू स्मरण करून युद्ध कर, करता करविता मी आहे हे स्मरणात ठेव. हे घडवणारा मीच आहे, तू फक्त निमित्त मात्र आहेस. तू जे कर्म करतोय त्याचं फळ देणारा आणि घेणाराही मीच आहे याची आठवण ठेव. ईश्वर सर्व करतो आहे अशी तू भावना ठेव, म्हणजे तुला यश येईल. प्रापंचिक माणसानं सुद्धा प्रपंचाचं हे जे युद्ध आहे ते भगवंताची आठवण ठेवून करावं. प्रपंचातील करता करविता तोच आहे असं समजून जर कर्म केलं, असं समजून जर प्रपंच केला तर प्रपंचात सर्व साध्य होईल. अडचणी कितीही येऊ द्यात, पण प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगलं ना तर नियतीसुद्धा मदत केल्याशिवाय राहत नाही. हे निष्काम कर्मयोगाचं स्वरूप आहे. जेव्हा त्याची आठवण ठेवून कर्म केलं जातं तेव्हा हे कर्म निष्काम होईल आणि मग प्रपंचात परमार्थ सुद्धा साधता येईल. जय गजानन. धन्यवाद.